सध्या सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगाचं लक्ष एका अरुंद सागरी मार्गाकडे गेलं. तो मार्ग म्हणजे हॉर्मुझची समुद्रधुनी. त्याला आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असे म्हणतो. हॉर्मुझची समुद्रधुनी चर्चेचा विषय बनली. हा शब्द मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र या समुद्रधुनीला हॉर्मुझच का म्हणतात, असं नाव का पडलं, कसं पडलं, त्या नावाचा नेमका अर्थ काय, याबद्दलच आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात. होर्मुझ या नावाबद्दल इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांमध्ये काही एकमत नाहीये. मात्र काही महत्वाचे आणि मनोरंजक सिद्धांत आहेत. होर्मुझ हे केवळ एका समुद्र धुनीचं नाव नसून ते एक प्राचीन शहर आणि एक सागरी साम्राज्य देखील होतं. होर्मुझची मूळ वस्ती इराणी किनाऱ्याजवळ होती असं मानलं जातं. नंतर सागरी व्यापाराचा विस्तार होत असताना शासकांनी त्यांचं तळ एका बेटावर स्थलांतरित केलं. हे बेट पार्शियन आखाताच्या तोंडाजवळ असल्यामुळे होर्मुझ बेट म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. परिणामी आजूबाजूचा सामुद्री परिसर देखील किंवा मार्ग देखील होर्मुझशी जोडला जाऊ लागला. 10व्या ते 17व्या शतकादरम्यान होर्मुझ साम्राज्यानं समुद्री व्यापारावर मजबूत पकड बनवली. या ठिकाणी अरबस्तान, पर्शिया, भारत, पूर्व आफ्रिका आणि आग्नेय आशिया दरम्यान जाणारी जहाजं या बंदरात थांबत. या ठिकाणाहून मसाले, मोती, घोडे, मौल्यवान दगड, कापड आणि धातूंचा मोठा व्यापार होत होता. कालांतरानं बोलीभाषेत आणि अधिकृत नोंदींमध्ये हा परिसर होर्मुझ म्हणून इतका प्रसिद्ध झाला की समुद्रधुनीला कायमचं होर्मुझ हे नाव देण्यात आलंय. आता होर्मुझ नाव नेमकं कसं आलं, तर पार्शियन आणि अवेस्ता परंपरेत देवाचं एक प्रमुख नाव अहुरा मजदा असं आहे. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की कालांतरानं अहुरा मजदा हे ओरमज्द किंवा ओहरमज्द सारख्या स्वरूपात विकसित झालं. स्थानिक उच्चारांमध्ये हे ओरमुझ, नंतर होर्मुझ आणि नंतर होर्मुझ असं बनलं. हा बदल एक सामान्य भाषिक प्रक्रिया आहे, कारण मोठी नावं लहान रूपं घेतात, धोळी बदलतात, परंतु मूळ नावाशी त्यांचा संबंध कायम राहतो. आता स्थानिक उच्चार आणि परदेशी लेखकांचा याच्यावर प्रभाव पडला. कसा, तर होर्मुझ नावाला वेगवेगळ्या स्वरूपात लिहिलं आणि उच्चारलं गेलं. अरबी आणि पर्शियन लेखनात ते कधी कधी हुर्मुझ तर कधी कधी होर्मुझ असं लिहिलं जातं. युरोपियन प्रवासी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषांनुसार याला ओरमुझ, होर्मुझ, ओरमस इत्यादी म्हणून जे आहेत नोंदी केलेल्या आहेत. याबाबत मार्को पोलो, पोर्तुगीज, डच आणि इंग्रजी स्रोतांमध्ये, साहित्यांमध्ये याबाबत उल्लेख आहे. त्यानंतर कालांतरानं इंग्रजीमध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे नाव प्रचलित झालं. होर्मुझचा अर्थ आणि धोरणांचं महत्व काय, तर स्ट्रेटचा अर्थ होतो समुद्रधुनी, म्हणजे दोन मोठ्या समुद्रांना जोडणारा अरुंद पाण्याचा साठा. आता होर्मुझ हे फक्त एक नाव नाही, तर शक्ती आणि नियंत्रणाचं देखील आता प्रतीक आहे. कारण धोरणात्मक दृष्ट्या या मार्गाचं नियंत्रण करणारा देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या चाव्या देखील स्वतःकडे बाळगतो. त्यामुळे युद्धादरम्यान किंवा अन्य कारणांमुळे जरी हा मार्ग काही दिवसांसाठी बंद राहिला, तर जागतिक शेअर बाजार कोसळून महागाई गगनाला भिडू शकते. होर्मुझची समुद्रधुनी केवळ एका पाण्याचा मार्ग नाहीये, तर जागतिक ऊर्जा सुरक्षेची जीवनदायी म्हणून देखील ती ओळखली जाते. यामागे ठोस कारण असून सौदी अरेबिया, इराक, UAE आणि कुवेत यांसारखे देश दररोज सुमारे 2 कोटी तेलाचे बॅरल याच मार्गाने जगाला पाठवतात. याशिवाय कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायू निर्यातदार देश आहे, ज्यावर जगातील अनेक देशांची वीज निर्मिती देखील अवलंबून आहे.